विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गाजावाजा करत महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली। राज्यातील अर्ज केलेल्या महिलांना सरसकट या योजनेचा लाभ देण्यात आला। मात्र आता या योजनेतील निकषांमध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे परत घेण्याच्या हालचाली सरकारनं सुरू केल्यात। पाहूयात। पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र। अपात्र बहिणींकडून सरकार पैसे परत घेणार। सरकारच्या छाननीनं लाडक्या बहिणी धास्तावल्या। राज्याच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीनं मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदाही झाला। राज्यातील महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला। मात्र याच लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींकडनं सरकार आता पैसे परत घेणार आहे। या योजनेची गेल्या 15 दिवसांपासून छाननी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेची 15 दिवसांपासून छाननी सुरू आहे। राज्य आणि जिल्हा पातळीवर पडताळणी सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त महिलांनी नियमांची पायमल्ली केल्याचं समोर आलेलं आहे। मार्च पर्यंत सर्व अर्जांची छाननी पूर्ण होण्याची शक्यता आहे। दिवसेंदिवस अपात्र अर्जांची आकडेवारी वाढत चालली आहे। पडताळणीमधून मार्च पर्यंत अपात्र बहिणींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे। अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी 2,30,000 महिलांना वगळण्यात आलं। 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 1,10,000 महिलांना वगळण्यात आलंय। 1,60,000 महिलांनी योजनेतून नाव मागे घेतलं। एकूण अपात्र महिलांची संख्या 5 लाख इतकी आहे। सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। सरकारमधील मंत्र्यांनीही अपात्र बहिणींचे पैसे परत घेण्यासंदर्भातल्या चर्चांना अप्रत्यक्ष दुजोरा दिलाय। माझी लाडकी बहीण योजना या समज लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे, थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत। जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही, ती आहे तशीच चालू राहणार। की अनेक काही लाडक्या बहिणींनी असं सांगितलंय की नाही आमची चुकी झाली, आम्ही 2-2 फॉर्म भरले होते, 2-2 ठिकाणावर आम्हाला पैसे येत आहेत, त्यामुळे आम्ही ते पैसे सुद्धा परत करायला तयार आहोत। ते योजनेमधनं आम्ही जो चुकीच्या पद्धतीने लाभ घेतोय तो सुद्धा शासनाला द्यायला तयार आहोत। त्यामुळे काही लोकांना, काही लाडक्या बहिणींना आपल्या चुकीची सुधारण्याची जर संधी उपलब्ध होत असेल तर त्या चुकीचं काय। सरकारच्या या निर्णयावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय। हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळल्या जात। सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीयेत। निवडणुका संपलेल्या आहेत। बहिणींनी मतं दिलेली आहेत। 1500 रुपये 3-3 महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत। पण आता पैसे नाहीयेत। त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील। नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलं आहे। महायुतीनं निवडणुकीत मतांसाठी योजना सुरू केली होती का असं म्हणत नाना पटोले यांनीही सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। सरकारला त्यावेळेस याच्यातले धोके आणि त्रुट्या का माहिती नव्हत्या। राज्याची तिजोरी हे यांच्या घरातल्या पैशाची नाही, राज्याच्या जनतेच्या पैशाची होती। ती तिजोरी आपल्याला मतदानासाठी, आपल्याला निवडणुकीत फायदा व्हावा याच्यासाठी त्यांनी खर्च केला होता का, त्याच्यावर डाका मारला होता का, हे प्रश्न सगळे त्या निमित्तानं निर्माण झालेले आहेत। एकंदरीतच अपात्र लाडक्या बहिणींची या योजनेतून नावं कमी होणार हे आता स्पष्ट झालंय। तर अपात्र बहिणींनी घेतलेले पैसेही परत घेतले जाणार असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे सरकारनं निवडणुकीआधी सरसकट ही योजना राबवण्याचं वचन दिलं होतं। मात्र निवडणुकीनंतर अवघ्या 2च महिन्यात सरकारनं आपल्या वाद्यापासून फारकत घेतल्याचं दिसतंय। सीमा आढेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।